नमस्कार, मी सायली वसे पानसे। आज आपण करणार आहोत सुरणाचे काप। त्यासाठी आधी मी सुरण स्वच्छ धुवून, कारण सुरणाला बरीच माती असते, तर स्वच्छ धुवून पाण्यात थोडीशी चिंच घालून एक 10 मिनिटं ते उकळून घेतलं आहे। कारण काही वेळा सुरण खाजरं असतं, चिंच घातल्यामुळे त्याचा खाजरेपणा जातो। आणि नंतर हे सुरणाच्या अशा फोडी करून घेतल्या आहेत, फार पातळ नाही जाड नाही, अशा प्रकारात हे असे तुकडे करून घेतलेले आहेत। आणि बाकी सामान आपल्याला फार काही लागणारच नाही आहे। आपल्याला मी घेतला आहे अर्धी वाटी रवा, थोडीशी तांदूळाची पिठी, अगदी एक 2 चमचे आहे, मीठ, चाट मसाला हा ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त मीठही घालू शकता, आणि तिखट। आपण जे रवा, तांदूळाची पिठी, तिखट, मीठ आणि चाट मसाला घेतला होता ते मी एका छोट्या ताटलीत सगळं मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित। आणि आता एक एक करून आपल्याला या सुरणाच्या फोडी त्याच्यात घालायच्या आहेत, की जेणेकरून त्याचा व्यवस्थित त्याच्यावरती कोट होईल। कारण सुरण आपण उकडून घेतलं आहे त्यामुळे ते ओलसर आहे, त्यामुळे आपोआपच हे व्यवस्थित त्याला कोट करणार आहे। हे बघा, या पद्धतीने हे सुरणाचे काप त्या रव्यामध्ये आणि तांदूळाच्या पिठीमध्ये व्यवस्थित घोळवून घेतलेले आहेत। आणि आता आपल्याला ते तव्यावरती शॅलो फ्राय करायचे आहे। एका पॅनमध्ये तेल घालून मी असे हे सगळे व्यवस्थित सुरणाचे काप लावून घेतलेले आहेत। आणि आपल्याला मंद गॅसवरतीच ते करायचे आहेत आणि दोन्ही बाजूंनी छान क्रिस्पी होऊ द्यायचे आहे। साधारण एक 5 मिनिटं तरी मी एका बाजूने व्यवस्थित होऊ दिले, आणि नंतर आता आपण ते उलटतोय आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होऊ द्यायचे आहे। हे बघा, एका बाजूने किती छान झालेत, एकदम कुरकुरीत होतात ते आणि छान लागतात। एक एक करून आपण हे सगळे उलटतोय। बघा, सगळेच किती छान झालेत कुरकुरीत। आणि आता दुसऱ्या बाजूनेही होऊ देतोय। कुरकुरीत असे हे काप तयार।